सो हाय हॅलो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत रिलेशनशिप या विषयावर. नात्यांमधील मतभेद, भांडण तंटे किंवा वेगवेगळ्या नात्यांमधील प्रॉब्लेम्स या विषयावर बोलणार आहोत. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे. मी लाईफ कोच म्हणून काम करते आणि हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या विषयावर तुमचे काहीही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकता याबद्दल आपले कोर्सेस असतात. याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलतो. तुमची बिलीफ सिस्टीम कशी चेंज करता येऊ शकते. आयुष्यच आपलं बिलीफ सिस्टीमवर आहे. बिलीफ्स आपण चेंज करून देतो वेगवेगळ्या कोर्सेसमधनं आणि त्यामुळे तुमचं आयुष्य सहजपणे काम करायला सुरुवात होते. सो आज आपण बोलणार आहोत रिलेशनशिप, नात्यांमध्ये कटुता येते त्याबद्दल. तर नात्यांमध्ये काय महत्त्वाचं असतं आणि कशामुळे कटुता येते याबद्दल आधी आपण डिस्कस करू आणि त्याच्यानंतर पुढे आपण त्याच्यावर सोल्युशन काय काढायचं. की माझ्याकडे बरेच लोक वेगवेगळ्या विषयांवर बोलायला येतात नात्यांमधल्या प्रॉब्लेम्समध्ये. की काही लोकांना आपलं नातं वाचवायचं असतं, काही लोकांचे डिवोर्स फाईल झालेले असतात पण तरीही नातं वाचवायचं असतं. काही ठिकाणी पटत नाहीये ही गोष्ट असते, काही ठिकाणी सतत वाद घालत राहतो पण सोबतच असतात ही पण गोष्ट असते. अशा असंख्य वेगवेगळे इश्यूज असतात माणसाच्या आयुष्यामध्ये आणि मग ते मी कसे सॉल्व्ह करू. डेस्परेशन हे मी सगळ्यात जास्त बघते सगळ्या ह्याच्यामध्ये, की आत्ता पाहिजे सगळ्या गोष्टी. तर आत्ता पाहिजे ह्याला तुमच्यामध्ये पण आत्ता बदल करणं गरजेचं असतं. जेव्हा तो बदल आत्ता होईल तेव्हा गोष्टी वर्कआउट व्हायला सुरुवात होतील. लोकांना कसं असतं की समोरच्या माणसामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, ह्याच भावनेमध्ये सतत लोक माझ्यासमोर येऊन बोलत असतात. सो प्रॉब्लेम प्रत्येक माणसामध्ये आहे. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिसतोय तर तो तुमच्यामध्ये सुद्धा आहे आणि जेव्हापर्यंत तो ॲक्सेप्ट होत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात बदल होणं अवघड आहे. हे रियालिटी ऑफ लाईफ आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण तुम्ही असं विचार करत असता की त्या माणसामुळे माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत. हे जोपर्यंत म्हणत राहणार तोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आता नवरा बायकोंमध्ये असू दे, आई वडिलांमध्ये असू दे, आई मुलांमध्ये असू दे, वडील मुलांमध्ये असू किंवा फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा, सगळ्या ठिकाणी नातं हे आहेच. आयुष्यात फक्त नवरा हे नातं नसतं, सगळ्या ठिकाणी आपली नाती असतात. प्रत्येक ठिकाणी आपला एक पार्ट असतो आणि आपण त्याच्या दृष्टीने जगत असतो, त्या दृष्टीने काम करत असतो त्याच्यासोबत. यामध्ये समजूत ही खूप महत्वाची ठरते. काही लोकांचं कसं असतं की एक्स्ट्रीम लेवलला जाऊन बोलायचं, त्यामुळे होतं काय की गोष्टी हव्या तशा वर्कआउट होतच नाहीत. व्हॅल्यूज ही गोष्ट कमी असते तिथे. कुठच्याही नात्यामध्ये व्हॅल्यूज जेव्हा कमी असतात, व्हॅल्यूज याचा अर्थ काय हे आधी सांगते. तुम्ही दुसऱ्या माणसाला दिलेलं महत्त्व किंवा त्यांनी तुम्हाला दिलेलं महत्त्व किंवा तुमच्याबद्दल असणारी चांगली भावना आणि त्यांनाही तुमच्याबद्दल असणारी, तुम्हालाही त्यांच्याबद्दल चांगली असणारी भावना, यालाच व्हॅल्यूज असं म्हणतात. आता या व्हॅल्यूज जर तुमच्या मनामध्ये एखाद्या माणसाबद्दल चांगल्या असतील तर तुम्ही कमीपणा घेऊन त्याच्याबरोबर समजून घ्यायचा प्रयत्न करणार आणि तुमच्या करवी त्या माणसाबद्दल व्हॅल्यूज नसतील तर तिथे काय होणार आहे, तिथे गोष्टी वर्कआउट नाही होत. सो व्हॅल्यूज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकमेकांना तुम्ही जर व्हॅल्यू दिल्या तर गोष्टी वर्कआउट होतात. व्हॅल्यू नाही दिली तर गोष्टी तशा पद्धतीने काम करत नाहीत. सो तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, आता नवरा बायकोचंच म्हणायचं झालं त्याच्यामध्ये तर लँग्वेजेस आहेत, 5 लव्ह लँग्वेजेस असं बोललं जातं की पटवून घेण्याकरता समोरच्याच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्याची आपल्याकडे तयारी तरी लागते. कदाचित करता येत नसेल पण ती तयारी तरी घ्यावी लागते. काही लोकांना गिफ्ट देऊन समजतं, काही लोकांना बोलून समजतं, काही लोकांना व्हॅल्यू देऊन समजतं, काही लोकांना डिमांड हवी असते, काही लोकांना चांगलं फिजिकल टच ह्याबद्दलच्या गोष्टी असतात. सो असं वेगवेगळ्या प्रकार असतात. प्रत्येकाची रिक्वायरमेंट एक वेगळी असते आणि ह्याबद्दलचं एक पुस्तक आहे 5 लव्ह लँग्वेजेस नावाचं. ते खूप छान आहे, वाचून बघा. नात्यांमध्ये प्रॉब्लेम असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. त्याच्यामधनं तुम्हाला बरीच सोल्युशन सुद्धा मिळतात. आपण कुठे आहोत हे आपल्याला कळतं. सो हे समोरच्या माणसाला समजून घेतलं तर नाती पुढे जाऊ शकतात. तू असाच आहेस असं समोरचा म्हणणार, तुम्हीही परत तुम्हाला उलटवून तेच बोलणार.
तर आयुष्यात सोल्युशन शक्य नाही. एकाचा इगो कमी आणावा लागतो. दोन्ही सेम इगोला काम करत असाल तर आयुष्यात नाती पुढे जाणं शक्य नाही. सो इगोही डाऊन आणायला लागतो. प्रत्येकाला काय वाटतं मी का आणू, तर तिथे तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे, तुम्ही कोण आहात. तुम्ही एक सामान्य माणूस आहात. तुम्ही कुठच्याही पोझिशनला असा जगामध्ये, माणूस हे सगळ्यात पहिलं येते गोष्ट. म्हणजे तुम्ही हाडामासाचा नॉर्मल माणूस आहात. तुमच्या आयुष्यातले सर्कमस्टन्सेस जरूर वेगळे असू शकतात. तुम्ही खूप श्रीमंत, गर्भश्रीमंत, राजे असू शकता, काही असू शकता, इंडस्ट्रियलिस्ट असू शकता, एकदम गरीबही असू शकता, व्हॉट एव्हर इट इज. कसेही असलात तरी माणसाची जी रोजची कर्तव्य आहेत ना, ती प्रत्येकाला करावी लागतात. या लेव्हलला जर तुम्ही स्वतःबद्दल विचार करू शकत असाल तर तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं सहज शक्य आहे. जोपर्यंत मी कोणीतरी आहे हा इगो तुमच्या मनामध्ये आहे तोपर्यंत बदल होणं अवघड आहे. सो जेव्हा जेव्हा नात्यांमध्ये प्रॉब्लेम होतात तेव्हा तेव्हा तुम्हाला स्वतःला विचारायची गरज आहे, मी नक्की काय करतोय, मी कुठे आहे, माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. प्रॉब्लेम तुमच्यामध्येही आहे जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांबद्दल प्रॉब्लेम आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा ऍक्सेप्टन्स आपल्याकडे नसतो आणि त्यामुळेच जास्त प्रॉब्लेम होतात. तो ऍक्सेप्टन्स जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा गोष्टी वर्कआउट व्हायला लागतात. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अगेन काय करू शकतो, मेडिटेशन हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तुम्ही 6-7 महिने रेग्युलरली चक्रा मेडिटेशन केलं, त्याच्याही पुढे जाऊन थीटा मेडिटेशन एक प्रकार आहे, त्याच्याही पुढे जाऊन अजूनही वेगवेगळी मेडिटेशन्स आहेत. रोजच्या आयुष्यात करत असाल, हळूहळू ट्रॉमा रिलीज व्हायला लागतात. अंडरस्टँडिंग यायला लागते तुम्हाला की समोरचा माणूस नक्की कसा आहे. त्याच्या लेवलला जाऊन तुम्ही समजून घेऊ शकता. जस्ट एक आलेलं रिअलायझेशन माझ्या या जर्नीमध्ये, ते मी सांगते तुम्हाला एक्झाम्पल म्हणून, कारण ते रिलेट होऊ शकतं. मी पण आधी अशा ह्याच्यामध्ये होते की बॉलिवूड सेलिब्रिटी किंवा राज्याचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे कोणीतरी वेगळ्या व्यक्ती आहेत असं सामान्य माणसाचं मत असतं. तुम्ही खरंच विचार करायला गेलं, मला एक दिवसाचं रिअलायझेशन आलं, खरंच जेव्हा आपण विचार म्हणजे ट्रॉमाज रिलीज होतात, गोष्टी वर्कआउट व्हायला लागतात आयुष्यात, तेव्हा मला रिअलायझेशन आलं, ओके ती माणसंच आहेत, ते माझ्यापेक्षा वेगळे नाही आहेत, ते त्यांच्या कामाने पुढे गेलेत. याचा अर्थ मी त्यांच्याशी बोलू शकते का, सहज. ते बोलतील की नाही ते वेगळी गोष्ट. तुमची एनर्जी त्यांच्या बरोबर मॅच होत असेल तर तेही बोलणार आहेत तुमच्या बरोबर. पण मला असं कधीच आवडलं नाही की दुसऱ्या माणसाला जाऊन हाजी हाजी करा की तुम्ही कोणीतरी आहात म्हणून मी तुमच्या पुढे मागे करणार. हे कोणत्याच माणसाने करू नये असं मला वाटतं. ज्याची त्याची विचारांची संकल्पना आहे, पण तरीही मी म्हणते की सगळी माणसं सेम आहेत कारण एनर्जी सेम आहे. त्यांच्या कर्तृत्वाने ते मोठे झाले आहेत, त्याबद्दल माझ्या मनात सतत आदर असतो, कृतज्ञता असते की त्यांनी त्यांच्या कामामुळे ते तिथपर्यंत पोहोचले आहेत. पण म्हणून ते वेगळे आहेत का माझ्यापेक्षा, नाही. ते फक्त लक्झरी वेगळी घेत आहेत कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते मिळवलं आहे. मुळात हीच गोष्ट समजली ना की मॅच व्हायला लागतात सगळ्या गोष्टी. कोणाशीही नातं निभावणं सोपं व्हायला लागतं. नातं म्हणजे काय तर अंडरस्टँडिंगच आहे बेसिकली. तुम्हाला एखाद्या माणसाबरोबर पुढे जायचं आहे, चांगलं ठेवायचं आहे, आयुष्यभर ती फ्रेंडशिप असायला हवी आहे. ही जी भावना आहे, ही जी गोष्ट आहे, त्यालाच आपण नातं म्हणू शकतो. त्यालाच आपण वेगवेगळ्या पद्धतीने वर्कआउट करू शकतो, अशी गोष्ट आहे. तर व्हॅल्यू तुम्ही जशी समोरच्याला देता तशीच त्यांनी तुम्हाला दिली तर गोष्टी चांगल्या प्रकारे वर्कआउट होतात. अदरवाईज हे खूप डिफिकल्ट आहे, हे खूप कठीण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडण्यासाठी तुम्ही होओपोनोपोनो, समोर ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला त्रास आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, आय एम सॉरी, एकदाच घ्यायचं नाव, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं म्हणत राहायचं. हे तुमचं मन शांत होईपर्यंत म्हणा. तुम्हाला इमिजिएट बेसिसवर रिझल्ट दिसणार आहेत. ही रियालिटी आहे आयुष्यामधली. तुमच्याबद्दल ज्या कोणाच्या मनात किंवा तुम्हाला ज्यांच्याबद्दल काहीही वाईट साईड आहेत, डोक्यात विचार, निगेटिव्हिटी वाटतेय, काहीतरी त्रास वाटतायत, जे काही वाटत असू दे, त्या सगळ्यासाठी तुम्हाला होओपोनोपोनो केल्याने इमिजिएट बेसिसवर रिझल्ट मिळतात. सो हे एक करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल तुमच्यामध्ये. सोपी पद्धत आहे. EFT सुद्धा तेच आहे
की तुमच्या मनात दुसऱ्याबद्दलच्या ज्या भावना, फॉर एक्झाम्पल लोक मला फोन करून सांगतात असं असं आहे, ते सगळं लिहून काढा आणि EFTच्या टॅपिंग पॉइंट्सला टॅप करा. असं तुम्हाला जाणवेल ते भावना रिलीज झाल्या आहेत आणि त्या भावना रिलीज झाल्यानंतर तुम्हाला इमिजिएट बेसिसवर रिझल्टही जाणवतात. हे करून बघा, तुमच्या नात्यांमध्ये बदल यायला इमिजिएट बेसिसवर सुरुवात होतो. माझ्याकडे असे असंख्य रिझल्ट आहेत. नवरा बायकोचं नातं 17 वर्षापासून प्रॉब्लेममध्ये होतं. जस्ट विथ होपोनोपोनो दिवसभर 24 आवर्समध्ये व्यवस्थित बसून संभाषण झालंय. एवढा फरक होतो. एनर्जी याला म्हणतात. की दरवेळा हेच म्हणत असते, तुम्ही मला प्रॉब्लेम सांगताय, सांगायची गरज नाहीये. काही वेळा असतं लोकांना की माझं कोणीतरी ऐकून घ्यावं, दॅट इज ओके, जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी करतेच. पण त्याच्याही पुढे जाऊन एनर्जी वाढवली की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आयुष्यात वेगवेगळ्या स्तरातून लोक येत असतात. मला सगळ्यांच्याच सोबत बोलायची गरज भासतेच, कारण लोकांचे फोन्स असतात मला तसे. पण या ठिकाणी मी काय सांगू शकते, तुमची एनर्जी वाढवा, तुमचे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होतात. आपण सगळी समसमान माणसं आहोत, कोणीही वेगळं नाहीये. फक्त तुमच्या कामामुळे तुम्ही वेगळे झालेले आहात आणि ते कोणीही बनू शकतं. एकतर मी हे करू शकत नाही ही भावनाच काढून टाका, यांनी काहीही साध्य होऊ शकत नाही. तुमच्याच आतमध्ये आहे तुमच्या यशाची गुरुकिल्ली, असं म्हणू शकते. मग ते कोणत्याही बाबतीत असू दे. नात्यांच्या बाबतीत मी सोपं साधं समजून घेणे हे महत्वाचं आहे हेच सांगू शकते. आणि जेव्हा ही रिअलायझेशन तुम्हाला यायला लागेल तेव्हा आपोआप रिझल्टही यायला सुरुवात होते. आता तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. आपण त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवू. वेगवेगळ्या विषयांवर मी आता व्हिडिओ घेऊन येतच आहे. दर संडेला आपला व्हिडिओ रिलीज होत असतो. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातूनच तुमचं माझ्यावरचं प्रेमही दिसतं आणि मलाही मोटिवेशन मिळतं त्यासारखे व्हिडिओ बनवण्याकरता. सो तुम्हाला जर आवडत असेल तर हे सगळ्यांना शेअर करा. तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये कोणाला फायदा होत असेल असं वाटत असेल तर त्यांना शेअर करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खाली कमेंटही करा तुमच्या आयुष्यात जर बदल होत असतील. धन्यवाद.